थोडक्यात क्रियायोग काय आहे प्लीज सांगा. क्रियायोग म्हणजे श्वासांचं गणित आहे. हम्म. तो श्वास कसा घ्यायचा आहे, श्वासांबरोबर आपलं स्वतःचं वैयक्तिक नातं काय आहे. हम्म. कारण प्रत्येकाची आपली स्वतःची एक लय आहे हम्म. आणि आपण ती लय ना विसरलोय या बरोबर. धकाधकीच्या आयुष्यामध्ये. आपल्याला माहीतच नाही की अरे आपला श्वास कसा आहे, Correct. आपण अर्धवट घेतोय का पूर्ण घेतोय. आणि जे आता जे रोग आपण सगळे म्हणतो आजार हम्म. हे जे होत आहेत, तर ते काही दुसरं नसून आपले श्वास बिघडतात आणि मन जे पळतंय. कारण डिप्रेशन, एन्झायटी आणि हे जे असतात मानसिक जे आजार जास्त सुरू झालेत, बरोबर. तर त्याच्यावरती मेडिसिनच आपण म्हटलं तर तो क्रियायोग आहे. ओके. कारण जेव्हा श्वास आपला बरोबर होतो त्याच वेळेला आपलं मन आधी स्थिर होतं आणि मन स्थिर झालं की त्याचबरोबर शरीर स्थिर व्हायला लागतं. आणि म्हणून श्वासांचं गणित आधी समजून घ्यावं लागेल की हे गणित काय आहे, किती श्वास घेतले पाहिजे, कसे घेतले पाहिजेत, किंवा आपल्याला जे करायचं आहे आयुष्यामध्ये तर ते मिळवण्यासाठी धडपड तर करतो आपण, बरोबर. खूप धडपड करतो, पण यश नाही मिळत. आणि मग आपण परत इथे नैराश्य येतं की अरे मी एवढं करून मला का यश नाहीये. तर हे सगळं जेव्हा आपल्याला मिळवायचं असेल तर सर्वात प्रथम स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे स्वतःचा श्वासाचा अभ्यास करणं हा महत्वाचं आहे. अच्छा. आणि तोच आहे क्रियायोग.